मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज पुन्हा आपण जे आहे तर माजलगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये आहेत आणि येथे असणारे वैद्यकीय अधीक्षक जे आहे तर विजय कट्टे हे सुट्टीवर असल्याचे कळतात। काल आले, सकाळी आले, मात्र 4:30 ते 5 या दरम्यान इथे हजर नव्हते। त्यानंतर आज मी 4:30 ते 5 या दरम्यान जे 5:30 या दरम्यान जे आहे तो येथील वैद्यकीय अधीक्षक जे आहे सुट्टीवर गेले असल्याचे कळाले। नेमके यांना दांडी बहादर वैद्यकीय अधीक्षकांना सुट्ट्या कशाच्या हव्यात, नेमक्या सुट्ट्या घेतात म्हणजे इथे कर्तव्यावर असणारे कर्तव्यात कसूर करतात। इथे जे आहे तो मुख्यालयीन राहत नाहीत, मुख्यालयीन न राहून जे आहे तर बीडहून जे आहे तर माजलगाव ग्रामीण रुग्णालयाचा कारभार पाहतात। तसेच माजलगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये अनेक अडचणी व समस्याचं जे आहे तर माजलगाव ग्रामीण रुग्णालय माहेर घर बनत चाललं असून येथे असणारे वैद्यकीय अधीक्षक आता आज जरी सुट्टीवर जर गेले असले तरी नेहमी जे आहे तर इथून जे आहे तर गैरहजर असतात। इथे जे आहे तो वेळेवर हजर नसतात, मुख्यालयीन राहत नाही, तसेच स्वतः तर राहतच नाही, मात्र इथे असणारे एक्सरे टेक्निशियन तसेच इतर कर्मचारी इथे असणारे जे आहेत कार्यालयीन अधीक्षक हे पण इथे जे आहेत हजर नसतात। सतत जे आहे कार्यालयाला कुलूप असतो। इथे जे आहे रक्त संकलन केंद्र आहे इथेही कोणी नाहीये। आपण पाहतोय की माजलगाव ग्रामीण रुग्णालयाचा कारभार जे आहे तर उंटावरून बसून जे आहे तर शेळ आखण्याचा कारभार केल्यासारखं जे आहे तर येथे असणारे वैद्यकीय अधीक्षक हाकत असल्याचे दिसून येत आहे। तर येथे माजलगाव ग्रामीण रुग्णालयात असणारे वैद्यकीय अधीक्षक आरोग्य मंत्र्याचे जावई आहेत की काय, जे नेहमी जे आहे तर सतत गैरहजर असतात व माजलगाव ग्रामीण रुग्णालयात मुख्यालयीन राहत नाही। वैद्यकीय अधीक्षक हे अस्थिरोग तज्ञ आहेत आणि अस्थिरोग तज्ञ असून जे आहे तर येथे जे आहे तर उपलब्ध नसतात। खामगाव पंढरपूर पालखी महामार्गावर दररोज 2 ते 3 अपघात होतात। येथे जे आहेत अपघात होऊन जे रुग्ण येतात, काही फ्रॅक्चर असतात, त्यावेळेस जे आहे तर अस्थिरोग तज्ञ इथे असणे आवश्यक आहे, मात्र अस्थिरोग तज्ञ जे आहे इथे वेळेवर हजर राहत नाही। त्यामुळे जे आहे तर येथे येणाऱ्या रुग्णांचे हाल होताना दिसत आहे। आपण जे आहे तर पाहणार आहोत की माजलगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांच्या कार्यालयाला आज पण कुलूप आहे। हे पहा, वैद्यकीय अधीक्षक विजय कट्टे यांच्या कार्यालयाला दालनाला कुलूप आहे आणि त्याच्यानंतर कार्यालयीन अधीक्षक यांच्याही दालनाला जे आहे तो कुलूप आहे। सातत्याने जे आहे तर गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची जे आहे तर वैद्यकीय अधीक्षक तसेच जिल्हा शल्य चिकित्सक जे आहे तर पाठराखण करत आहेत। काय सांगताल याबद्दल आपण? वैद्यकीय अधीक्षक आहेत का इथं? आम्हाला काय कळत नाही, काय सांग, तुम्हाला कळतच नाही का? बर, ठीक आहे, चालेल। म्हणजे इथं कार्यालयाला कुलूप आहे का? दिसतोय का कुलूप? ते तर दिसत असेल ना, खूप दिसायला आहे ना। त्याच्यानंतर इथं कार्यालयीन अधीक्षक यांचं कार्यालय आहे, त्याला कुलूप आहे का नाही? ते तर दिसत असेल ना। इथे जे आहे तर रुग्णांची जे आहे एक प्रकारे जे आहे हेळसाळ होते, वेळेवर जे आहे तर रुग्णांना उपचार मिळत नाही, उपचाराअभावी जे आहे तर रुग्णांचे हाल होताना दिसत आहे। पिण्याच्या पाण्याची गैरसोय आहे, इथे असणारा पिण्याच्या पाण्याचा फिल्टर गेल्या अनेक महिन्यापासून बंद अवस्थेत आहे। याकडेही वैद्यकीय अधीक्षक किंवा जिल्हा शल्य चिकित्सक यांचा कसल्याच प्रकारचं लक्ष नाही। आपण पाहणार आहोत की आज कोण हजर आहेत आणि कोण नाहीत। येथे कर्तव्यात असणारे जे आहेत डॉक्टर येथे उपलब्ध आहेत, मात्र रुग्णांना जे आहे तर येथे कसल्याही प्रकारची सोयी सुविधा मात्र मिळत नसल्याचे यावरून दिसून येत आहे। येथे असणारे फॅन, लाईट सतत बंद असतात। त्यानंतर जे आहे ते आपण पाहतोय की कार्यालयीन वेळेमध्ये जे आहे तर गैरहजर असणाऱ्या दांडी बहादर कर्मचाऱ्यांना जे आहे तर पाठराखण करण्याचा कारभार जे आहे ते येथील वैद्यकीय अधीक्षक करत आहे। आज जे आहे तर सकाळून जे आहे तर सकाळी यायचं आणि दुपारी गायब व्हायचं, असा कारभार जे आहे ते येथील कर्मचाऱ्यांचं चाललं आहे। हे आहे पाणी नमुने तपासणी प्रयोगशाळा, यालाही कुलूप आहे। कार्यालयीन वेळ जे आहे तर सतत जे आहे ते येथील कर्मचारी जे आहे ते गैरहजर असतात, गैरहजर असल्याचे आपल्याला दिसून येत आहे। तर कार्यालयीन वेळेवर येथील डॉक्टर तसेच वैद्यकीय अधीक्षक कार्यालयात उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांचे हाल होताना दिसत आहे। तर रुग्णांना जे आहे तर खाजगी रुग्णालयाकडे जे आहे तर धाव घ्यावी लागते। बाह्यरुग्ण विभाग येथे जे आहे तर दंत विभाग आहे, दंत चिकित्सक यांच्याही कार्यालयाला जे आहे आज पुन्हा कुलूप लागल्याचं दिसत आहे।
येथे असणारे डॉक्टर हे पण सातत्याने गैरहजर असल्याचे दिसत आहे. मात्र यांच्या गैरहजेरीमध्ये दुसऱ्या डॉक्टरकडे जे आहे तर त्यांचं जे आहे कारभार दिलं पाहिजे जर ते सुट्टीवर असतील तर. मात्र तसा हा प्रकार काही दिसून येत नाही इथे. कारण की एखादा जर कर्मचारी जर सुट्टीवर असेल तर त्या जागी दुसरा डॉक्टर मात्र येथे हजर नसतो. ते पाहतो आपण. हे बाह्यरुग्ण विभाग आहे आणि येथे जे आहे तर डॉक्टर जे आहे हे पुन्हा खुर्च्या रिकाम्या. एक महिला डॉक्टर इकडे आहेत. मात्र इकडे जे आहे तर रुग्ण सेवा करण्यासाठी कुठलाच डॉक्टर जे आहे तो उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे. येथील पाणी फिल्टर याची अवस्था पहा. इथे घाणीचं साम्राज्य पसरलं असून स्वच्छते अभावी जे आहे तर सपशेल लक्ष होताना दिसत आहे. कार्यालयीन वेळेत गैरहजर राहून दांडी बहादर कर्मचारी जे आहे तो स्वतःचा मनमानी कारभार करताना दिसत आहे. तर आता एक्सरे विभागाकडे आपण जाणार आहोत. हे माजलगाव ग्रामीण रुग्णालयाचं जे आहे तर रक्तपिढी आहे आणि या रक्तपिढीमध्ये काय सांगताला इथे एकूण कर्मचारी आज किती हजर आहेत सर? आणि बाकीचे दोन कुठे गेले? त्यांची 1 वाजेपर्यंत शिफ्ट राहते. हा बर. एकूण किती लोकांची नियुक्त आहेत? दोनच नियुक्त आहेत परमनंट. काही झोपी आणि एक कंत्राटी टेम्पररी. आपण पाहू शकतोय येथे जे आहे तर कशा प्रकारे जे आहे तर माजलगाव ग्रामीण रुग्णालयाचा कारभार चालतोय. तर हे एक्सरे विभाग आहे. आता सध्या एक्सरे कार्यालय ऑफिस उघडं दिसतंय. मात्र इथे असणारा कर्मचारी इथे आहे का नाही हेच आपल्याला कळत नाही. नेमकं हा कार्यालय कुणी उघडलाय? आहे कुणी इथं? हे पाहू शकतो आपण लाईव्हच्या माध्यमातून. एक्सरे मशीन आहे, सर्व काही आहे. मात्र इथे असणारा कर्मचारी मात्र इथे उपलब्ध नाही. नेमकं कोणीतरी उघडून फक्त ठेवलेला आहे. कर्मचारी गैरहजर आहे असल्याचं यावरून दिसून येत आहे. नेमकं या एक्सरे काढणारा टेक्निशियन येथे नसल्याचं आपल्यास निदर्शनास येत आहे. कुठे गेले ते? आहेत का कोणी इथे? कुठे गेलेत? कुणी कार्यालय खोललं? कुठे गेलेत? बीडला गेलेले. कार्यालय कोणी खोललं? हा त्यांचा चावी कोणाकडे? म्हणजे फक्त ऑफिस उघडं दाखवायचं की चालू आहे म्हणून आणि टेक्निशियन गैरहजर. टेक्निशियन आहेत का इथं? कुठे आहेत? बीडला गेलेले आहेत. म्हणजे आता कुणाचा एक्सरे काढायचं त्यांनी ते बीडून येणार का इथं? कुणाला काढता येतं? तुम्ही कोण आहेत? ट्रेनर म्हणून शासनाची नियुक्ती आहे का तुमच्याकडे? खासगी व्यक्तीकडे जे आहे तेथील कार्यालयाची चावी देऊन जे आहे. काय नाव आपलं? पूर्ण नाव सांगा ना. मोठ्याने बोला जरा. काय सांगतात? पठाण नावाचे जो कोणीतरी इथे व्यक्ती आहे खासगी व्यक्तीकडे जे आहे ते एक्सरेचं जे आहे तर तुमचं काय ऍडमिशन वगैरे आहे का? कुठे? बीडला आहे. तर कुठल्या कॉलेजला आहे? त्यांचं पत्र आलेलं आहे का इथं? त्यांनी पत्र दिलं का इथं तुम्हाला प्रशिक्षणार्थी म्हणून पाठवण्यासाठी? कॉलेजचं पत्र आहे का? मग कसं काय तुम्ही एक्सरे काढता इथं? आणायच्या अगोदरच डॉक्युमेंट दिलेले म्हणजे अधिकृत अजून काही नाही. अनधिकृत म्हणजे जे आहे एक्सरे काढण्याचा कारभार जे आहे ते येथील हा व्यक्ती करत आहे. आणि येथे शासनाने नियुक्त केलेला कर्मचारी दांडी बहादर हा मात्र बीडवर बसून कारभार पाहत असल्याचे यावरून दिसून येत आहे. हे आपण पाहतोय लाईव्हच्या माध्यमातून. कोणी शिकवलेलं नाही, काय नाही तुम्हाला. काय कुठं राहता आपण? प्रॉपर कुठली? हॅलो हो साहेब. हे एक्सरे काढण्यासाठी जे आहे तर सरकारी दवाखान्यामध्ये खासगी लोकांची नियुक्ती करणारा हा एक्सरे टेक्निशियन मात्र स्वतःचा मनमानी कारभार करत आहे. येथे एक्सरे मशीनचं जे कार्यालय उघडं आहे मात्र येथे कार्यालयात असणारा एक्सरे टेक्निशियन शासनाने नियुक्त केलेला तो जागेवर हजर नाही. आणि आता जे आहे ते कुणीतरी खासगी माणूस जे आहे बोलून तर इथे रुग्णांचे एक्सरे काढले जातात व मी काढतो असं म्हणणारा तो आता गेलेला मुलगा. नेमकं जे आहे त्याची नियुक्ती कोणी केली? जिल्हा शल्य चिकित्सक यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. खासगी लोकांचं जे आहे तर वावर जे आहे तर माजलगाव ग्रामीण रुग्णालयात वाढत आहे. कार्यालयामध्ये ड्युटीला एक तर ते कर्तव्य बजावत नाहीत. कर्तव्यात कसूर करणारे लोक आणि खासगी लोकांच्या हाती जे आहे तर कार्यालयाची बागडोर दिलेली आहे आणि पगार घेणारा एक तर हे कर. काय नाव आहे तुमचं? 1 मिनिट थांबा ना. लाईव्ह चालू आहे, सांगा ना.
तुम्ही आता काय म्हणलात, तुम्ही एक्सरे काढतात ना, तुम्हाला अधिकार काय काढायचा एक्सरे? तसं तुम्हाला अधिकृत हे केलेलं आहे का, नियुक्ती केलेली आहे का? हे पहा कसं पळत आहे. तर इथे जे आहे तर माजलगावचं कारभार जे आहे तर कशा प्रकारे चाललेला आहे. इथे जे आहे तर एक्सरे टेक्निशियन उपलब्ध नाही आणि एका खासगी व्यक्तीला जे आहे तर एक्सरे रूमची चाबी देऊन त्याच्याकडून जे आहे तर रुग्णांचे एक्सरे काढ म्हणून सांगितलं. मात्र शासकीय नियुक्ती केलेला कर्मचारी मात्र इथून गैरहजर असल्याचं यावरून आढळून आलेलं आहे आपल्याला. आणि कशा प्रकारे शासकीय सेवेत असणारे कर्मचारी स्वतःच्या पदाचा व स्वतःच्या अधिकाराचा दुरुपयोग करून जे आहे तर खासगी लोकांकडून जे आहे तर काम करून घेत आहे. तर आपण पाहणार आहोत कशा प्रकारे माजलगाव ग्रामीण रुग्णालयाचा कारभार चाललाय. तर सगळं आलबेल कारभार जे आहे तर माजलगाव ग्रामीण रुग्णालयात चाललेला आहे. आता जे आहे तिथं खासगी व्यक्तीला जे आहे तर आता आपण एक्सरे कडे गेलो, तिथं जे आहे तर एक्सरे टेक्निशियन उपलब्ध नाही, तो बीडला गेला असल्याचे सांगितले. मात्र खासगी व्यक्तीकडून जे आहे तर आता एक्सरे काढून घेतलं जातं ज्याची की नियुक्तीच नाही. काय सांगताल याबद्दल आपण? माजलगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये अनागोदी कारभार चालू आहे. सध्या काही दिवसापूर्वी आम्ही इथं सर्व केला, आमच्या समाजवादी पक्षाच्या वतीने बी आम्ही इथं पाहणी केली. तर बघितलं की कोणी वेळेवर हजर नसतंय. मेडिसिन मध्ये एकच आपण जे आहे ते डॉक्टर आहेत त्यांच्याकडे आपण जे आहे ते जाणार आहोत. चला बोला, तुम्ही बोलत राहा. तर इथं मेडिसिन उपलब्ध राहत नाही. प्रत्येक पेशंटला एकच गोळ्या दिल्या जात आहे. आमचं बोलणं हे आहे की बाबा मेडिसिन उपलब्ध करा, इथं खांसी की दवा लाकर उपलब्ध करके दो. और बहुत सारे ऐसे मसले यहाँ पे डॉक्टर औषध गोळ्याचा तुटवडा आहे असं जे आहे त्यांच्याकडून सांगितलं जात आहे. इथे असणारे डॉक्टर जे आहेत ते इथे डॉक्टर आहेत त्यांना आपण विचारणार आहोत आणि त्यांच्याशी बोलणार आहोत. डॉक्टर सर नमस्कार. येथे जे आहे तर एक्सरे टेक्निशियन गैरहजर आहे आणि खासगी व्यक्तीकडे जे आहे तर त्या रूमची चाबी दिलेली आहे ज्याला की कुठलाही अधिकार नाही. त्याबद्दल काय सांगताल आपण? एक्सरेचे ऑफिस उघडं आहे आणि सदरील टेक्निशियन गायब आहे. कारण की खासगी व्यक्ती आहे तो म्हणतो की मी एक्सरे काढतो इथे, त्याला कोणी अधिकार दिला इथं? आपण चलून बघताल का एक मिनिट? ठीक आहे. हे माजलगाव ग्रामीण रुग्णालयातील कारभार जे आहे तर आज कसा आलबेल चाललंय यावरून दिसत आहे. तर येथील असणाऱ्या डॉक्टरांना याबद्दल कसल्याही प्रकारची कल्पना नसल्याचे त्यांच्याकडून सांगितले जात आहे. तर एक्सरे टेक्निशियन मात्र बीडवर बसून जे आहे ते खासगी व्यक्तीला जे आहे तर कामावर लावून जे आहे तर शासनाचा पगार लाटत आहे. बेकायदेशीर जे आहे तर माजलगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये एक्सरे काढण्याचा कारभार चालला असल्याचे यावरून दिसून येते. आमची शासनाला हे मागणी आहे की माजलगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टरची अजून जास्ती भर पाहिजे. इथं एक्सरे मशीन आहे पण तिथं एक शासकीय डॉक्टर असते ते नाही, टेक्निशियन नाही, एक्सरे टेक्निशियन प्रायव्हेट माणसाकडून कुठून तरी काहीतरी उभं आपला चालायचं म्हणून चाललंय. हे तर इथे जे आहे ते एक्सरे टेक्निशियनची नियुक्ती आहे मात्र तिथं जे आहे तर खासगी व्यक्ती एक्सरे काढतोय. आता आढळून आलंय की मी काढतोय म्हणला तो. आपल्याकडे व्हिडिओ मध्ये पण आहे, लाईव्ह मध्ये पण आलेला आहे. म्हणजे कसा भ्रष्ट कारभार जे आहे तर माजलगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये चाललंय यावरून दिसून येत आहे. तर येथे असणारे वैद्यकीय अधीक्षक मात्र आरोग्य विभागाचे व आरोग्य मंत्र्याचे जावई आहेत की काय असंच दिसून येत आहे. स्वतःचा मनमानी कारभार करणाऱ्या वैद्यकीय अधीक्षकांना नेमकं कुठल्या राजकीय पुढाऱ्यांचा पाठबळ मिळतो आणि या माजलगाव ग्रामीण रुग्णालयाकडे जे आहे तर कारभाराकडे लक्ष देण्यासाठी जे आहे तर येथील लोकप्रतिनिधी आमदार प्रकाश सोळंके यांच्याकडे वेळ नसल्याचे दिसते. तर याविषयी बोलण्यासही आमदार प्रकाश सोळंकेची दातकिळी बसली की काय असंच यावरून दिसून येत आहे. तर आमदार प्रकाश सोळंके हे जे आहे तर गोर गरिबांना जे आहे तर इथे रुग्णांना उपचार भेटावं यासाठी कधीही प्रयत्न करताना दिसले नाही. तर आमदार प्रकाश सोळंकेने लाडात चढवून ठेवलेला वैद्यकीय अधीक्षक स्वतःचा मनमानी कारभार करत आहे. शासनाचा पगार लाटून जे आहे तर स्वतःचा मनमानी कारभार करणारा व बेकायदेशीर कारभार जे आहे तर माजलगाव ग्रामीण रुग्णालयात चालत असल्याचे दिसत आहे. शासकीय रुग्णालयामध्ये बेकायदेशीर उद्योग याला जे आहे तर खतपाणी घालण्याचा कारभार जे आहे ते येथील वैद्यकीय अधीक्षक व कर्मचारी करताना दिसत आहे. तर येथे असणारा एक्सरे टेक्निशियन याचा जे मनमानी कारभार चालला आहे तो बीडमध्ये बसून जे आहे तर माजलगाव ग्रामीण रुग्णालयाचा कारभार हाकण्याचा कारभार करणाऱ्या
वैद्यकीय अधीक्षक यांना जे आहे तर राजकीय पाठबळ मिळत असल्याने जे आहे तर सर्व ह्या आलबेल चालला असल्याचे यावरून दिसून येत आहे. ते पाहतो आपण माजलगाव ग्रामीण रुग्णालयाचा कारभार कशा प्रकारे चाललाय. तर आता एक पठाण नामक जे आहे ते व्यक्ती समोर आला होता, मी एक्सरे काढतो, मीच इथे आहे असं सांगितलं. ते आपण पाहणार आहोत. तिथे आपल्यासोबत नागरिक पण आहेत आणि या नागरिकांसमक्ष जे आहेत आपण तिथे जाणार आहोत. एक्सरे जे रूम जे आहेत आता उघडे आहे, एक्सरे मशीन उघडे, लाखो रुपये खर्च करून शासनाने जे आहे ते इथे एक्सरे उपलब्ध करून दिलं की गोरगरीब रुग्णांचे जे आहे तो उपचार व्हावे, वेळेवर उपचार व्हावे यासाठी जे आहे तर शासनाने इथे जे आहे तर एक्सरे टेक्निशियनही नियुक्त केलं. मात्र एक्सरे टेक्निशियन मात्र माजलगाव ग्रामीण रुग्णालयात सकाळी येतो, सह्या करतो आणि पुन्हा दुपारी गायब होतो. दुपारी गायब झाल्याच्या नंतर कोण्यातरी खाजगी व्यक्तीच्या हातात जे आहे ते येथील एक्सरे कार्यालयाची चावी दिली जाते. आपण पाहतो हे कशा प्रकारे चाललंय इथे. ते एक्सरे टेक्निशियनचा मनमानी कारभार जिल्हा शल्य चिकित्सक कुंभकर्णाच्या झोपेत आहेत की काय असंच यावरून दिसून येत आहे. ते पाहू शकतो आपण लाखो रुपयाची मशिनरी इथे पडलेली आहे मध्ये. मात्र इथे जे आहे ते एक्सरे टेक्निशियन गैरहजर आहे. काय म्हणताल तुम्ही याबद्दल? आहे का इथे कोणी? नाही, कोणी आहे का? आता जे मुलगा होता तो म्हणला की ते बीडला आहेत. जर एखाद्याचा अपघात झाला तर इथे फ्रॅक्चर वगैरे झालं, हे पाहूत आपण इकडे लाईव्हच्या माध्यमातून पाहतो. हे एक्सरे मशीन आहे, येथे कार्यालय उघड आहे आणि माजलगावचे तहसीलदार यांनी इथे येऊन जे आहे ते पंचनामा करून सदरील कार्यालय सील करण्यात यावे. ते पाहू शकतो आपण. खुर्ची मोकळी आहे, एक्सरे टेक्निशियन नाही. खाजगी व्यक्तीकडे जे आहे ते येथील कार्यालयाची चाबी देऊन जे आहे तर स्वतःच्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या एक्सरे टेक्निशियन यांच्यावर जे आहे तर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व स्वतःचा मनमानी कारभार करून रुग्णांच्या जीविताशी खेळणाऱ्या वैद्यकीय अधीक्षक यांची जी आहे तर माजलगाव ग्रामीण रुग्णालयातून हकालपट्टी करून नवीन वैद्यकीय अधीक्षक यांची नियुक्ती येथे करण्यात यावी अशी वारंवार मागणी रुग्णाकडून होत असताना जिल्हा शल्य चिकित्सक मात्र यांचे लाड पुरवण्यातच मग्न असल्याचे दिसून येत आहे. हे पाहतो आपण कशा प्रकारे इथे जे आहे अजून डबल आपण इथं आलेलो आहोत. ते पहा या कार्यालयाला बी कुलूप आहे. दांडी बहादर कर्मचाऱ्यांची पाठराखण करणाऱ्या वैद्यकीय अधीक्षकांची हकालपट्टी करा व गोर गरीब रुग्णांना जे आहे ते वेळेवर उपचार देण्यासाठी जे आहे शासनाने याकडे जे आहे लक्ष देण्याची गरज आहे. हे पहा चौकडच घाणीचं बी साम्राज्य पसरलं आहे, दुर्गंधी पसरली आहे, स्वच्छते अभावी जे आहे ते येथील कर्मचाऱ्यांचं दुर्लक्ष होताना दिसत आहे. बाह्यरुग्ण विभाग व कार्य वेळेत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना काय सांगाल? बघितलं ना आता कशी अवस्था आहे माजलगाव ग्रामीण रुग्णालयातील एक्सरे मशीनची. मशीन नव्या आहेत, नवीन बसवलेले आहेत ना, मशिनरी नवीन आहेत. मात्र इथे असणारा कर्मचारी ह्याच जे आहे तसं याकडे लक्ष नाही. खाजगी व्यक्ती कुणीतरी नियुक्त केलं एक मुलगा, त्याला सांगितलं जातं जेव्हा की त्याच्या अधिकारातच नाही. जो टेक्निशियन आहे त्यांनी जिथे कर्तव्य बजावलं पाहिजे, कर्तव्यात कसूर करणारे. हा काय म्हणतात? सगळ्यात इथे जे आहे तर शासनाकडून पुरवल्या जाणाऱ्या आरोग्य विभागातील सामग्री वेळेवर उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांचाही हाल होताना दिसत आहे. रुग्णांची याविषयी जे आहे तर तक्रार असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा शल्य चिकित्सक बीडच्या कार्यालयामध्ये बसून काय गोट्या खेळताय का? माजलगाव ग्रामीण रुग्णालयाकडे लक्ष देण्यास त्यांच्याकडे वेळ नाही की काय? पहिले असणारे जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात बरे होते म्हणण्याची वेळ जी आहे आता जनतेवर आलेली आहे. हे पाहू शकताय आपण. हे माजलगाव ग्रामीण रुग्णालयाचा परिसर आहे. या परिसरामध्ये कार्यालय बघा, पाणी तपासणी प्रयोगशाळा बंद, चिकित्सा विभाग बंद, एक्सरे रूम बंद, डॉक्टर वैद्यकीय अधीक्षक कार्यालय बंद, कार्यालयीन अधीक्षक बंद. नेमकं एवढं बंद ठेवायचं तर हा रुग्णालय चालूच कशाला ठेवलं, हाच प्रश्न आता जनतेच्या मनात निर्माण होत आहे. एखाद्या सेवाभावी संस्थेला देऊन रुग्णांना जे आहे ते वेळेवर जे आहे आरोग्य सेवा पुरवण्यात जे आहे
तर एक प्रकारे मदत होईल असंही लोकांतून बोललं जात आहे. तर माजलगाव ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा यावरून स्पष्ट झाला आहे आणि दिसून येत आहे की कशा प्रकारे माजलगाव ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार चाललाय. तर वैद्यकीय अधीक्षकांच्या मनमानी कारभारामुळे येथे असणारे कर्मचारीही दांडी बहादर, वैद्यकीय अधीक्षकांच्या पावलावर पाऊल ठेवून जे आहेत कर्तव्यात कसूर करून दांड्या मारणाऱ्या वैद्यकीय अधीक्षकांचे कर्मचारीही दांडी बहादर निघाले असंच यावरून दिसून येत आहे. तो गोरगरिबांना जे आहे तर वेळेवर उपचार व्हावा, गोरगरिबांना जे आहे तर वेळेवर जे आहे तर डॉक्टर उपलब्ध व्हावे यासाठी जे आहे तर शासन कोट्यवधी रुपये खर्च करत असून लाखो रुपयाचा पगार डॉक्टरांना व कर्मचाऱ्यांना देत असून हलगर्जीपणा करत कर्तव्यात कसूर करणाऱ्या माजलगाव ग्रामीण रुग्णालयातील दांडी बहादर कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे. लोकशाही तंत्र माजलगाव.